मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ. ऑटो रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची तर टॅक्सीच्या भाड्यात 2 ते 3 रुपयांची वाढ. प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकायला मुदतवाढ. अमराठी चालकांना महिन्याभराची मुदत. महिन्याभरात मराठी न शिकल्यास परवाना 3 महिन्यांसाठी रद्द होणार. राज्यातील आश्रमशाळेमध्ये 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 5% मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची माहिती. तर आश्रमशाळेत अनुदानित आश्रमशाळेपेक्षा सरकारी आश्रमशाळांची स्थिती अधिक बिकट. आदिवासी वसतिगृहातील नव्या शासन निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचा ठिय्या. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. वसतिगृहातील 26 वर्ष वयोगटाची अट रद्द करण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेचा फज्जा. गेल्या 10 दिवसांपासून 2103 शाळांमध्ये मध्यान्ह भोजन नाही. विद्यार्थ्यांवर घरूनच डबा करून येण्याची वेळ. स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणात राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव. लखनौच्या कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स रद्द करण्याची मागणी. आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. येत्या पंधरवड्यामध्ये राहुल गांधी 2 वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 22 ऑगस्टला पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम तर 2 सप्टेंबरला राहुल गांधींचा नाशिकचा दौरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली. आगण एमआयडीसीमधील खड्ड्यांनी घेतला दोघांचा बळी. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त. नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. कळवण तालुक्यात मध्यरात्री 3.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप. नागरिकांमध्ये भीती. सिडकोची ईडब्ल्यूएस साठी 4779 घरांची लॉटरी. खारघर कळंबोलीसह तळोशामध्ये 23.50 ते 43.50 लाखांमध्ये घरं मिळणार. 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार.